चारही बाजूने स्नो कवर्ड माउंटेन, खाली वाहणारी अलकनंदा रिव्हर आणि थंडगार हवा. नमस्ते मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल केदारनाथचे दर्शन झाल्यानंतर मी पोहोचलो होतो बद्रीनाथमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बद्रीनाथ आणि माना विलेज, जे की भारताचं प्रथम गाव आहे, तिथे जाणार आहोत. मित्रांनो, आपण उभे आहोत हिमालयाच्या कुशीत असलेल्या एका अतिशय प्राचीन आणि पवित्र स्थळी. मंदिराजवळ एक स्पेशल प्लेस आहे. हे एक नॅचरल हॉट वॉटर स्प्रिंग आहे आणि इथं पाणी वर्षभर गरमच असतं. असं म्हटलं जाते की तप्तकुंडमध्ये स्नान केल्याशिवाय बद्रीनाथचे दर्शन पूर्ण होत नाहीत. फायनली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये आमचं दर्शन वगैरे झालं पूर्ण. डायरेक्ट सीधा उधर जाता है. एक ही शॉट है. क्या समोसा खाता है? अभी नहीं, थोड़ा रख के थोड़ा आराम से. ये बहुत बोझ दिख रहा है. हाँ इतनी से मनोज. नहीं, ये थोड़ा बोझ दिख रहा है ना, ये रख के आराम से खा लेंगे. हाँ नाइट मूवी भी देखूंगा. कौन सा मूवी? अल्लू अर्जुन. उधर जाएंगे ना मार्केट में बाद में. नमस्ते मित्रांनो, आम्ही मानागावला चालू आहे. इथनं शेअरिंग जीपनं 50 रुपये घेतात. प्रायव्हेट जर तुम्हाला करायची असली तर 500 रुपये घेतात आणि 2-3 तास तिथे तुमच्यासाठी वेटिंग रिटर्न आणतात. इथं मेन बघता नाही बद्रीनाथचा. तुम्ही जिथं पण स्टे केला असता ना, तिथून इथे येऊन शेअरिंग जाऊ शकता तुम्ही मानागावला. माना गावामध्ये राहणारे लोक प्रामुख्याने भोतिया ट्राईबचे आहेत. येथील जीवनशैली सिंपल आहे पण संस्कृती रिच. जर तुम्ही बद्रीनाथ यात्रा प्लॅनिंग करत असाल तर माना विलेज इज द बेस्ट ऑप्शन. मित्रांनो, आम्ही रूमवरून जेवण वगैरे काही केलं नव्हतं, तर आम्ही आता नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहे. मित्रांनो, पुढे चालून आपण बघणार पांडव स्वर्गारोहिणी मार्गाने इथूनच स्वर्गाकडे गेले होते. गणेश गुफामध्ये गणेशजीने लेखन केले होते महाभारताचे, आणि जे भीमपूल म्हणून आज पण तिथे आहे ते बघणार आहोत आपण. मित्रांनो, तर आता आपण पाहणार आहोत गणेश गुफा. ही गुफा सरस्वती नदीच्या काठावर आहे. फायनली मित्रांनो, गणेश गुफापाशी आलेलो आहे, जिथे महर्षी वेदव्यास यांनी महाभारत सांगितले होते आणि श्री गणेशांनी याच गुफेमध्ये बसून महाभारत लिहिले होते. हे आहे मित्रांनो मानागावचं लोकल मार्केट. मित्रांनो, तर आता आपण वसुधरा वॉटरफॉलला जाणार आहे आणि पांडवांची अंतिम यात्रा स्वर्गरोहण, म्हणजेच की स्वर्गाकडे ज्या ठिकाणाहून पांडव गेले होते ते ठिकाण पण आपण बघणार आहे. सरस्वती मातेचं पवित्र मंदिर. हे मंदिर सरस्वती नदीच्या काठावर स्थित आहे. या मंदिराच्या जवळून सरस्वती नदी प्रचंड वेगाने वाहताना दिसते. मान्यता आहे की ही नदी ज्ञानाचा अखंड प्रवाह आहे, पण काही अंतरावर ही नदी अदृश्य होते.
माना विलेजमधून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर वसुधारा वॉटरफॉल आहे, जे की ट्रॅकिंग करून तिथवर चालत जावं लागेल. हाच तो मार्ग आहे मित्रांनो, जे पांडव स्वर्गाकडे गेले होते. हाच तो पूल आहे मित्रांनो, जे भीम पूल म्हणून ओळखला जातो. जे पुलाच्या खाली रिव्हर दिसते ते सरस्वती नदी आहे. स्वर्गारोहणासाठी जेव्हा जात होते पांडव, तेव्हा नदीचा प्रवाह जास्त होता, म्हणून द्रौपदीला अशक्य झालं होतं नदी पार करणं. तेव्हा भीमाने प्रचंड असा मोठा दगड टाकून इथं पूल तयार केलं, मग ते पुढे गेले. हा रस्ता आहे मित्रांनो वसुधारा वॉटरफॉलला जाण्यासाठी, जे की माणा गावावरून 5 ते 6 किलोमीटर आहे. व्हिडिओ जर आवडला असला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.